हॅलो मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गावी गेल्यापासून खूप कंटाळा येत होता, म्हणून पुन्हा एकदा आम्ही रायता नदीला राहणार आहे. आणि तात्या पण सोबत आहे, ते तिकडचे राहणारे व्यक्ती आहे आणि त्यांना बरंच काय माहिती आहे. मित्रांनो, तसंच आपण आज मस्त चिकन ग्रेव्ही आणि चिकन फ्राय करूया आणि बरंच काय तुम्हाला नजारे पाहायला भेटेल. मित्रांनो, तसंच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो, आणि व्हिडिओ पूर्ण पहा, सपोर्ट करा. चला मग निघूया आपण पुढे. चला मित्रांनो, पुन्हा एकदा मी रायता नदीला आलो आहे, कारण गरम पण खूप व्हायला लागलं आहे. तसंच इथं जरा थंड पण मोसम आहे. आता जरा पावसाळा चालू व्हायला लागला आहे हळूहळू. जेव्हा पूर्ण पावसाळा चालू होईल ना, तेव्हा मस्त आपण चांगल्या ठिकाणी जाऊ आणि तिथं आपण मस्त काहीतरी तंदूर वगैरे नाहीतर रेसिपीज काही पण बनवू. तर फिलहाल आपल्याला एवढ्या गरमीच्या ह्याच्यामधून आपल्याला नदीवरच यायचं आणि खूप एन्जॉय करायची, कारण गावी खूप मजा आली मित्रांनो. नदी ठिकाणी जास्त गरमी पण नव्हती, थंड पण होती. आता कुठेतरी जागा बघतोय मी. तसंच इथे एक जागा भेटली आहे झाडाच्या खाली. तिथं चुलीचा खूप त्रास होत होता आणि लाकडं बिकडे काय भेटत नव्हते, कारण पाऊस पण पडला आहे ना. तर पाऊस पडल्यामुळं काय भरपूर सारे लाकडं ओले झाल्यात तर मध्ये जळणार नाही, म्हणून मी बघा एक छोटासा माझा स्पेशल गॅसच आणला आहे. हा शिगडी पण आणली मस्त. ह्याच्या आता गरम करणार आणि एक चिकन फ्राय करणार आणि चिकन ग्रेव्ही भात बीत बनवून आणलं आहे. सगळं मी काय मिक्स करून आणले. तर आपण बघूया आता. तात्या मस्त आता पोहायला गेला पहिला. तात्या इथं हमेशा येतो, जेव्हा सुट्टी असते तात्याला तेव्हा मस्त तात्या पोहायला जातो. कपडे वगैरे तात्याने तर काढलं. तात्या खोले का? पाण्याचा अंदाज तर मला नाही, पण तात्याला भरपूर आहे. मला काय पोहता येत नाही ना, तर मी एवढ्या पाण्यामध्ये त्या पुलाच्या वरतून उडी मारली असती जर मला नक्की पोहता येत असतं. तात्या खोल असेल तर सांगा मला, नाहीतर मी नंतर येणार नाही इथे, कारण आपल्याला पोहता येत नाही तर जास्त ओव्हर स्मार्ट पण नाही करावी. तात्याला जरा थोडं येतं पोहता. तात्या बोलतोय की मला पोहता येतं, पण मी 2-3 वेळा तात्यासोबत फिरलो आहे, तर तात्या काय एवढा पोहत नाही. म्हणून तात्या संग पण जास्त मस्ती करणं चुकीचं आहे, कारण एक मस्ती लय महागात पडते. आहे का खोल? हां, मग तिथपर्यंत आपण जाऊ शकतोय. पाणी तात्या. मी गॅस वगैरे पेटावला आहे मित्रांनो. आता जरा चिकन फ्राय करायचं आहे, म्हणून आता तवा गरम करतो. पण गॅस वगैरे तर आणला आहे, आपल्याला टेन्शन नाही. हवा पण आहे थोडीशी, पण जरा मोठा गॅस आला आहे. गेल्या टायमाला छोटा गॅस आणलेला तर थोडासा प्रॉब्लेम देत होता, म्हणून हा जरा शिगडी आणि गॅस जरा मोठा आणला आहे, तर एवढ्या हवेमध्ये पण जरा प्रॉपर व्यवस्थित चालू शकतो. तसंच आता गरम झाल्यावर मस्त याला चिकन फ्राय करायचं आहे, कारण तात्याला खाऊशी वाटले चिकन फ्राय, म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल चिकन फ्राय करूया आपण. तसंच मित्रांनो हे मी घरूनच याच्यामध्ये सगळं मिक्स केलं आहे. मसाले अद्रक लसूण पुदिना आणि गरम मसाला वगैरे सगळं मिक्स करून आणलं आहे. आता हे फ्राय करायच्यात. तवा मस्त गरम झाला आहे मित्रांनो. कलेजी आपली कलेजी टाकूया. तवा पण खूपच गरम झाला आहे. फ्राय करायसाठी तात्याला खायचं म्हणून थोडंसं आपल्याला कमीच फ्राय करायच्यात, कारण याची चिकन ग्रेव्ही पण बनवणार आहे. मस्त कमी तेलामध्ये आपण आपले मस्त खुसखुशीत फ्राय होतात. त्यात पोपटा पण होता. बरं, त्याला आता फ्राय होऊ द्या. खूपच हवा सुटायला लागली होता. विचार केला जरा हवा कमी सुटेल इथे, पण हाय खूपच हवा आहे. मस्त रायत्या नदीला मित्रांनो इथे आपल्या चिकन फ्राय व्हायला लागलं आहे. थोडंसं वाफेवरशी जावतं, जास्त तेल नाही आम्ही खात, म्हणून आम्हीच थोडंसं लाईटली तेल टाकलं आहे. तर त्याच तेलामध्ये आम्ही थोडंसं घुसघुसीत फ्राय करणार. कुरकुर पण लागेल थोडंसं. मस्त रायत्याची नदी आहे मित्रांनो, तुम्ही पाहिलीच असेल. त्या साईडला फिलहाल गर्दी होती, आता थोडीशी गर्दी कमी झाली, नाहीतर आम्ही त्या साईडलाच गेलो असतो. आणि तिथे झाडं पण मोठे आहेत आणि आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत, म्हणून तेवढ्या गर्दीमध्ये जमणार नाही, म्हणून आम्ही ह्या साईडला आलो आहे.
मित्रांनो आपलं चिकन फ्राय होईपर्यंत आपण कांदा कापून घेऊया. आपल्याला चिकन ग्रेव्ही बनवायची भातावर खायला जेवण्यासाठी. तर आता सध्या आपण मोठे मोठे कांदे आणतात ग्रेव्हीसाठी. खूप मस्त मजा यायला लागली मित्रांनो. पुन्हा एकदा तात्या माझ्यासोबत आहे आणि तात्यांनी सांगितलं आपण काहीतरी मस्त भूक लागली त्यासाठी काहीतरी चांगलं चिकन ग्रेव्ही नाही तर मटन वगैरे बनवू. तसंच आमचा प्लॅन चिकन ग्रेव्हीचा झालेला. पुन्हा आपण काहीतरी मटनचा प्लॅन बनवू कारण की मटन खूप दिवस झालं खाल्लं नाही मित्रांनो. तर काय कापायसाठी जागा नाही म्हणून मी गॅसवरच ठेवला आहे. आपला कांदा कापून झाल्यावर आपण लगेच तयारी करूया चिकन ग्रेव्हीची. बरेचसे रेसिपी बाकी आहे मित्रांनो अशा नदीच्या ठिकाणी. पावसाळा जेव्हा पडेल ना तुम्हाला खूप काही रेसिपी मी दाखवेल. मला खूप मजा येते अशा रेसिपी अशा ठिकाणी बनवायला. तसंच माझ्यासोबत आता कंटिन्यू मी तात्या पण राहणार आहे. बरेचशी जागा पाहणार आहे. तात्या मला इकडं बरेच डोंगर भाग आहे जिथे धबधबे वाहतात. खूप सुंदर नजारे आहे मित्रांनो इथे. तसंच आपण पावसाळ्यात लागला तर इथं खूप सारे धबधबे पाहूया. मित्रांनो आता 3-4 दिवस आधी पाऊस पडलेला. आपण जरा बघूया आपलं आणलं का. आपल्याला लाईटली खायचं चिकन फ्राय म्हणून मी थोडंसंच बनवलं मित्रांनो. असं दगड असतं तर मस्त फ्राय झालं असतं दगडावर म्हणून दगडावर तर फिलहाल आपण नेक्स्ट टाईम बघू. फिलहाल एक शिजला असं गॅस बंद करू आणि थोडं जरा कांदा वगैरे कापून घेऊ. कांदा टमाटा त्याच्यानंतर मग मस्त आपण चिकन ग्रेव्ही बनवू. चिकन पूर्ण सुकून घेतलं. आता आपल्याला खूप झुंबायला लागला आहे कांदा. खूपच तिखट आहे. आपण टमाटो कापून घेऊया. टमॅटो कापून झाले आपली रेसिपी म्हणून चालू करायची आपण चिकन ग्रेव्ही बनायला. मस्त चिकन भात बनणार आहे. चिकन ग्रेव्हीसोबत आपण भात घरूनच बनवून आणला आहे. तर जेवण झालं आपल्याला पोहायचं पण आहे कारण मजा येईल या गरमीमध्ये पोहायला. चला मित्रांनो आपण गॅस करूया चिकन ग्रेव्हीची तयारी करूया. गरम व्हायला लागले. आता चिकन ग्रेव्ही बनवायची. आपला तवा गरम झाल्यानंतर तयारीला लागूया. मस्त मित्रांनो चिकन ग्रेव्ही एकदम सुकी बनवणार आहे. चिकन ग्रेव्हीसोबत भात. कारण तात्या पण बोललेला की कालवण वगैरे मजा नाही येणार ताज्या पद्धतीने आपण. तसंच मी चिकन वगैरे मी सगळं मसाला तुम्हाला दाखवलेला पूर्ण मिक्स करून घरूनच आणला आहे. महाराष्ट्र तवा गरम झाला तेल टाकून घेऊया. असा वाकडा आहे तवा त्याला सरळ करायला लागेल. मित्रांनो आपला तवा गरम झाला आहे. आपण हे मसाले टाकून देऊया. ते गरम मसाले तेजपत्ता जिरं मोहरी आहे थोडीशी काळी मिरी आहे. ह्याच्याने जरा चवीला जरा चांगलं लागेल ते बांधलं आहे. आता हे गरम झालं आपण कांदा टाकून देऊया. कांद्याला मस्त लाल होईपर्यंत फ्राय करून घेऊया. मजा लागते नदीमध्ये तर एकदम एक नंबर मजा.
गावी गेलो होतो मित्रांनो तेव्हा दाल खिचडी बनवली तेव्हा मला काय एवढं पोहायला जमलं नाही, कारण मी बरेचसे 10-15 लोक होतो आम्ही. दाल खिचडी बनवायची होती म्हणून मला टाईमच नाही भेटला जास्त नदी पोहायला. पण इथं तात्यासोबत येतो तर 2-3 तास तर पोहूनच जातो, कारण गरमी आणि पाणी समोर असल्यावर तर बात वेगळीच असते. प्रत्येकाला माहिती की आपण जेव्हा गरमी लागते तेव्हा नदी वगैरे किंवा घरी आपण थंड पाण्याने आंघोळ करतो तर अजून पाणी घेऊशी वाटतं. तसंच हा पुरा कुवा आहे इथं पाण्याचा, त्याच्यात आपण किती पोहू शकतो. मित्रांनो तवा खूप छोटा होता, मी एक साईडला टोप आणलेला, कारण चिकन ग्रेव्ही पण आहे त्याच्यामध्ये बसणार नाही आणि शिजणार पण नाही, म्हणून मी या टोपामध्ये ठेवलं आहे. कारण 2च माणसं होतं पण चिकन भरपूर झालं त्यासाठी. तर मित्रांनो मस्त कांदा आपला फ्राय झाला आहे. आता आपण टमॅटो फ्राय करूया. मस्त मित्रांनो नेक्स्ट टाइम असा पातळसा दगड आणायचा, दगडावर मस्त चिकन नाही तर मच्छी वगैरे फ्राय करू शकतात. तर दगडावरती फ्राय केल्यावर वेगळीच मजा आणि चव पण एकदम भारी लागते ना मित्रांनो. असं गॅस चा काय वापर नाही करायचा, मी आपलं चालतं आहे तोपर्यंत आपण चालू द्यायचं. पाऊस नसता पडला ना मित्रांनो मी मस्त एक चूल बनवली असती आणि आपल्याला सुके लाकडे पण भरपूर भेटले असते. आणि इथं सुके लाकड्याचा खूपच जरा कमी प्रमाण आहे आणि जास्त करून इथं ओलेच लाकडे मला भेटायला लागतात. तर माझा प्लॅन होता मस्त चूल बनवायची आणि एक तंदूर वगैरे आणि तंदूर चिकन ग्रेव्ही बनवायची. चला मित्रांनो आपला कांदा आणि टमॅटो मस्त मसाले फ्राय करून झाल्यात आणि मी चिकनमध्ये ऑलरेडी भरपूर सारे मसाले टाकल्यात, म्हणून मी वरतून काय मसाले टाकणार नाही, कारण जास्त पण मसाला आपण टाकला तर चव पण एवढी नाही चांगली लागत. अशा नदीच्या ठिकाणी आपल्याला भारीच खायचं आहे. मस्त आपल्याला चिकन सुक्कं बनवायचं आहे. मित्रांनो हिरवा मसाला बनवलेला लागलेला चवीला. तुम्ही मसाल्यामध्ये आता नदीच्या किनारी थोडासा हा मसाला पाणी टाकून आपण मसाला आपण काढून घेऊया. डायरेक्ट पाणी नको टाकायला, प्लेट टू याच्यावर त्याच्या प्लेटवर पाणी टाकूया, नंतर ते गरम झालं टाकूया. चिकनची चव खायला जरा चांगली लागत नाही, बेचव लागत. गरम होऊ द्या, गरम झाल्यानंतर हे टाकू. मित्रांनो पाणी गरम झालेलं, आता ते टाकलंय. मस्त ग्रेव्ही आता शिजायला लागली आहे. मस्त वास एकदम सुगंध खूप मस्त यायला लागलाय बघा. थोडंसं पाणी आटू द्या. मस्त आटल्यानंतर आपण जेवायचं नाही नंतर, पण पाण्यामध्ये जाऊन मस्त पोहल्यानंतर मग मस्त जेवूया आणि परत पोहूया. मित्रांनो जे चिकन फ्राय केलेलं मस्त झालं मित्रांनो आणि खायला पण भारी आहे. मसाले खूप मस्त लागले त्याला, म्हणून जरा खायला भारी लागतं. आणि कमी तेलामध्ये तर एकदम, जास्त तेलामध्ये खाल्लं तर मला तर प्रॉब्लेम होतो मित्रांनो, पण जास्त तेलामध्ये खावं नाही.
पण मस्त वाटलं. थोड्याच वेळात नदीमध्ये जायचं आहे. आता इथं बसल्या पाठीमागं फोनवर बोलतोय घरासंग. तसंच आपल्याला खूप एन्जॉय करायची आहे आणि अशीच रेसिपी बनवत राहायची आहे. तसंच मित्रांनो तुम्हाला बरंच काय पाहायला भेटेल. मित्रांनो सबस्क्राईब तुम्ही नक्की करा. मित्रांनो सपोर्ट करा प्लीज मित्रांनो. चला मग आता आपण आपली ग्रेव्ही मस्त शिजल्यानंतर आपण पोहायला जाऊया. फायनली मित्रांनो पसीना गळाला. पण खरंच पसीना गळाल्यावर मजा येते, कारण की अशा ठिकाणी काहीतरी बनवतो ना आपण तर एक नंबर मजा. तसंच माझे बरेचसे मित्र इथं आल्यात आणि पोहायला लागल्यात, कारण की तात्यासोबत असताना तात्याचे जे मित्र आहेत ते माझे पण मित्र आहे, कारण की आमची दोस्ती इथंच आल्यावर झाली. तसंच आमची चिकन ग्रेव्ही मस्त झाली मित्रांनो आणि खायला तयार झाली. तर आता मी नदीवर जाणार आहे आणि जरा ह्याला झाकून ठेवतो, कारण इथं कुत्रे वगैरे पण येतात, कारण इथं कोण फिलहाल आहे नाही. आपली मस्त चिकन ग्रेव्ही झाली मित्रांनो तयार. मस्त सुकी आहे आणि चवीला पण भारी लागली. मी जास्त काय मसाले नाही टाकले मित्रांनो, कमीच मसाले टाकल्यात. जेवढे कमी टाकतात तेवढंच खायला भारी लागतं, कारण माझी आईच्या आईने मला असंच सांगितलेलं मसाल्याचं प्रमाण कधी पण कमीच करावा. तसंच मित्रांनो मी कमी मसाल्यामध्ये एकदम भारी बनवलं आहे. बरंच काय अजून पण बरेच ते ठिकाणी जायचं आहे आणि तिथं व्हिडिओ बनवायच्यात. तसंच आपण आता फिलहाल या नदीवर एन्जॉय करूया मित्रांनो. तुम्ही 2-3 वेळा तरी पाहिजे असेल तर तरीसुद्धा पण एन्जॉय आहे. आपण एका नदी होते, एका नदी पण नदी आहे. फिलहाल आपण जाऊया. तात्या तर गेले. तात्या तर पळाले तात्या. चला तात्याला शोधूया, कारण की तात्या गेले. आणि फिलहाल या चिकनला आपण व्यवस्थित झाकून ठेवूया, नाहीतर काय कुत्र्यांचा भरोसा नाही, कारण इथं कोण सांभाळायला पण नाही. एक डुबकी तर मी मारणारच, कारण की खूप गरम व्हायला लागले आणि हे घ्याच्या इथं जवळ होतो. थोडंसं छोटंसं झाड होतं पण चांगलं होतं मित्रांनो. इथंच बघा पाठीमागं गॅस आहे आपला. गॅस खूप कामाला आला आहे. तर आपण जाऊया नदीवर आणि एक डुबकी मारूया. पहिला टोपी काढतो. कपडे वगैरे मी काढू नाही शकत, कारण माझ्या हाताचा प्रॉब्लेम अजून सॉल्व नाही झाला. जेव्हा माझं हाताचा प्रॉब्लेम सॉल्व होईल तेव्हा मस्त आपण फुल एन्जॉय करणार आहे. ते पूर्ण झाकून ठेवायला लागलं मला, कारण कुत्रे वगैरे इथं हल्ला बोलू शकतात. एक डुबकी तर मारायच पाहिजे. तात्या थांबा तात्या. खूप मित्रांनो पसीना गळला आहे, पण पाणी जरा गरम पण आहे. नाही कपड्यामध्येच पोहणार आहे मी, कारण की कपडे परत काढा, ओले झाले तर चालेल, घरी जाऊन दुसरे घालेल. पाणी किनाऱ्यावर जरा थंड आहे, थंड गरम दोन्ही आहे. गावी गेलेलो मित्रांनो वाहतं पाणी होतं आणि एवढं थंड पाणी होतं ना, खरं सांगतो खूप मजा आली. आणि आता पण आठवण येते, कारण की गावी गेल्यावर एक वेगळीच मजा आहे. तसंच इकडं पण आल्यावर गावासारखंच वाटतं, पण आमचं गाव हे आमचं गावच आहे. तात्या बघा, तात्या आणि मी सोबत गेलो आहे. आता फिलहाल तात्या हो मी सामान तिकडेच ठेवलं आहे, व्यवस्थित ठेवलं आहे. चिकन वगैरे मी झाकूनच ठेवलं आहे, पण कुत्र्यांचा भरोसा नाही, तरीसुद्धा आम्हाला लक्ष द्यायला लागेल, कारण सध्या मी एकटाच बनवतो आहे व्हिडिओ. तात्याला पोहायचं आहे म्हणून तात्या पुढे गेल्यात. थोडंसं अंग ओलं करून जाईन पुन्हा मी एकदा. आहे मित्रांनो 3-4 दिवस पाऊस पडल्यानंतर थोडंसं पाणी वाढलं आहे. पण मित्रांनो जेव्हा पाऊस पडतो ना तो ब्रिज आहे ना त्या लेवलपर्यंत पाणी होतं आणि पूर्ण लेवल होतं, आणि हा रस्ता बंद केला जातो. तेव्हा तो दुसरीकडे रस्ता गेला त्या साईडनी, तेव्हा त्या साईडने रस्ता खोलला जातो. आणि सध्या तो नवीन ब्रिज बनतो आहे ह्याच्यासाठी, कारण की हा ब्रिजच्या लेवलपर्यंत पाणी, लेवल पण नाही, ज्याच्या वरतून पाणी जातं, म्हणून तो नवीन ब्रिज तयार केला आहे. तेव्हा कदाचित तिकडून ते लोक जाऊ शकतात, कारण आहे थंड, कारण की ते इकडून जायला ह्यांना खूप लांब पडतं. हे हट कुत्रा आला मला वाटलेलंच
तात्या आला कुत्रा, कुत्रा आला आला आला. मला जायला हवं मित्रांनो, नाहीतर आमचं एवढं मेहनतीने जेवण. हा नाही नाही, मी नाही ना एवढं, मी मला काय पोहता येत नाही, पण ज्याला जमतंय ते पोहू शकताय. मी गावी गेलो पण तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की मी छोट्याशाच पाण्यात पोहलोय. शरक आपल्याला जावायला हवं मित्रांनो, कारण तात्या मी जातो, कारण मला जायला हवं मित्रांनो. काही भरोसा नाही, एवढं मेहनतीने आम्ही बनवलं. शरक चला मित्रांनो, खूप भूक लागली आहे, आपण जेवण घेऊया, कारण खूप उशीर पण झाला आहे. आणि इथं कावळे, हल्ला कुत्रे, कावळे पण यायला लागल्यात. त्या कारणाने आपण जेवायची सुरुवात करायला पाहिजे, उशीर पण झाला आहे. चला भात घेऊया. कांदा घेऊया आणि मस्त लिंबू मारून खाऊन टाकू. मस्त मित्रांनो जेवण झालं, खाऊन घेऊया, कारण भूक लागली. तात्या तर खूप पोहल्यात, मी सध्या पोहायचं बाकी आहे. एक नंबर झाला मित्रांनो. पाऊस पण यायला लागलाय, तेव्हा एक वेगळीच मजा आहे. पण भारी झाले, जास्त मसाले नाही, जास्त तिखट नाही, मी पण तिखट नाही घाल, तात्या पण तिखट नाही घाल, पण मजा येते मित्रांनो. इथं तात्या खूप मस्त मजा करतोय. आता मी पण जाईन थोड्या वेळाने. आणि तिकडं बघा ते काहीतरी सायंटिस्ट लोक आल्यात, तुम्हाला दाखवतो, जरा दिसलं तर बरं आहे. ते एक मशीन घेऊन आल्यात आणि इथं काय चेक करतात काय माहिती, आपल्याला अंदाजा नाही, पण हाय काहीतरी चेक करायला लागल्यात. 4-5 जण सायंटिस्ट लोकच आहे वाटतं. ते मशीन घेऊन आल्यात आणि ते काहीतरी इथं नदीच्या किनारी चेक करतात. तसंच इथं एक गावाला आहे हा पोरगा, हा पण आपल्यासोबत आलाय. तात्या उभा राहा की, बघा तात्याचं एवढंच खोल पाणी आहे ना. तात्या त्याच्या पुढे जाऊ शकतं का तात्या? तात्या खरं तर तात्या एवढं साईजनी आहे ना की पाणी पिऊन बाहेर फेकू शकते. नाही खरंच मला यकीन नाही होत मित्रांनो, पण खरं सांगतो इथं या रोडच्या इथं एक गाडी आलेली, ती ठोकली जोरात, पण गाडी बँड झाली. आता त्या गाडी बँड झाली पण तात्याला काय नाही झालं, बरोबर ना. तसंच हे पाणी तात्या पिऊन बाहेर फेकू शकतो, एवढी ताकद आहे तात्यामध्ये. मस्करी करतोय मित्रांनो, तसं तात्याला चांगलं वाटतं असं काय बोलल्यावर. आणि मी रायता नदीला खूप एन्जॉय केली मित्रांनो, मस्त चिकन भात बनवला आणि आता मी पण पोहतोय. तात्या खूप एन्जॉय केली आहे. सायंटिस्ट लोक पण आता काय करतात अंदाजा नाही, पण जरा जवळ जाऊन आपण थोड्याच वेळाने जरा पाहू त्यांना. मित्रांनो मला पोहायचं होतं, पण आता पोहायचं आहे तर थोड्या वेळाने पोहायला जाईन, कारण पावसाचा पण जरा थोडंसं नजारा वाटायला लागला आहे. तर इथं नदीच्याच पाठी एक डोंगर भाग आहे, मी तिकडं आलेलो आणि मस्त डोंगर आहे मित्रांनो. आता पावसाच्या वेळी इथं एवढं सुंदर नजारे आहेत ना मित्रांनो, इथं माझ्या गावसारखेच नजारे आहेत. मी तुम्हाला दाखवतो बघा, तो डोंगर भाग आहे मित्रांनो पाठीमागं. तिकडे एवढं सुंदर होतं ना मित्रांनो, इथं छोटे छोटे धबधबे बरंच काय आहे. आणि शेती पण आता पावसाळा लागेल तर इथं शेती केली जाते. बघा मित्रांनो मस्त एक नंबर मजा यायला लागली. तसंच पोहायच्या चक्करमध्ये जरा केस नीट करतो. तसंच मित्रांनो ह्या साईडला एवढं भारी नजारा आहे ना. आता जरा थोडा रिमझिम पाऊस पडायला लागलाय आणि काळोख पण झालाय. खूप मस्त आहे, निसर्ग एकदम निसर्ग झालाय आणि पाऊस पडायला लागलाय म्हणून एवढं भारी वाटतंय ना. एक छोटं घर पण आहे, छोटंसं झोपडं, तिथे राहत असेल. आपण इथं येऊया आणि मस्त रेसिपी वगैरे बनवूया आपण आपली. खूप नदीचा आनंद पण मी घेतला नाही, आता मस्त जाणून पोहणार आहे. तसंच मला तात्याने सांगितलं इथं खूप सुंदर डोंगर आहे आणि
बरंच काय इथे आहेत. आंब्याचे झाडे पण होते पण थोडंसं लांब आहे, आपल्याला सध्या जायचं नाही. हे इकडे एक वडाचं झाड दिसते. वडाचं आहे का पिंपळाचं आहे काय माहिती. पिंपळाचं तर वाटत नाही पण खूप सुंदर आहे मित्रांनो. इकडे एकदा पाऊस चालू होऊ द्या, इथं आपण बरेचसे ठिकाणी फिरूया आणि आपली रेसिपी वगैरे बनवू. सध्या आपण जाऊया मस्त पोहूया. चला. खूप मस्त मजा आली मित्रांनो. चिकन ग्रेव्ही बनवली आणि भरपूर जेवलो आणि वरती डोंगरावर पण गेलो आणि तो डोंगराचा नजारा पाहिला. खूप सुंदर डोंगर झाला आहे आता, कारण पाऊस पडला आता पावसाळा चालू झाल्यानंतर एक नंबर मजा आहे तिकडं. आणि आपण तिकडं जाऊन खूप सारी रेसिपी बनवू आणि खूप एन्जॉय करूया. तसंच आता मी आणि तात्या मस्त पोहणार आहे. तात्या गेल्या पोहायला आणि आभाळ पण खूप आले. पाऊस चालू झाला आहे तर पाऊस पडायला पाहिजे. खूप मजा पण येणार, थंड पण वाटेल. चला मग आपण पोहूया आणि पुन्हा भेटूया, नवीन ठिकाणी जाऊया आणि काहीतरी मस्त रेसिपी बनवूया. चला मग बाय.